10, 10:30 गोष्ट असेल. नंतर मी विचार केला म्हटलं आपण याच्यात भरपूर बातम्या केल्या म्हणजे ह्या माणसाचं जे हेलिपॅड असेल तर ते घरात बाथरूम पर्यंत आपण गेलोय म्हटलं, पण ह्या माणसात बोललो पाहिजे म्हणा. तू कशा म्हणून काय झालं, तू त्याच्या घरी आपण आपल्या घरी. करायचं काय करायचं काय, शेवटी ग्रामीण भागातला म्हणून ना गाजराची कुंभणी वाजली तर वाजली नाही वाजली तर आपल्या फरक काय पडणार आपल्याला. वी आर नॉट समथिंग, आपण काय टाटा का बिल गेट्स आपला अपमान होऊन जाणार. मग विचार बिंदात जाते म्हणजे सर माहिती सुधीर सुरीची आय वर्क विथ आय नो यू डन लॉट ऑफ स्टोरीज अगेन्स्ट अस. मग त्याने मला एकदम हागिंग बिगिंग केलं. नंतर आपल्या फोटोग्राफरने काय केलं त्यावेळी मला हागिंग करताना असं करताना फोटो काढले सर दरादर. मग ते फोटोग्राफ आमच्या एडिटरला दाखवले सुधीर मोठे कम्युनिस्ट. त्याला खरंच वाटत नव्हतं म्हणजे मॉकी आहे कोणी एवढ्या गोष्टी बघत असतो. त्याच्यामुळे भीती कधी असते माणसाला जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी काळं असेल किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी पाहिजे असेल किंवा काहीतरी सेल्फिशनेस असेल ना, त्या माणसाला भीती येते. पण करायचंच काय नाही तर काय भीती येणार जे येते त्याच्यामध्ये भीती नावाचा प्रकार मी कधी बाळगलाच नाही. म्हणजे तुम्ही फ्रँक होती माझ्या वेळी सुद्धा सरपंच होते, म्हणजे राजकारण काय करतात कुठपर्यंत ते सर्व मी बघितलं होतं. 3 बहिणी होत्या, एकटा भाऊ होतो, लाडात भाऊ आणलेला होतो, शाळा होती. त्याच्यामुळे डेअरिंग करणं हा माझा पूर्वीपासूनचा धंदा. कुठे माझं गाव रत्नागिरी तर मुंबईमध्ये असं करू शकतो हे कशाच्या जोरावर, फक्त दुसरं काय आपल्याकडे करायचं, दुसरं काय आपल्याकडे. आपण का कॉन्व्हेंटमध्ये शिकलो नाही, आपलं काय कुठं मेहता बिता आपले वडील नाही, कुठे आपले काय कुठे काही नाही, फक्त काय डेअरिंग प्रामाणिकपणा. प्रश्न असा आहे, धनंजय मुंडे, अजितदादा आणि हे सगळे राजीव कडक भेटले असं म्हणतात तर आणखी एक व्यक्ती होती जी महिला नेता होती, पण त्यांना जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीमध्ये थोडं बाजूला साजरं केलं की तुमचा उल्लेख त्याच्यामध्ये येऊन दिला नाही. या सगळ्या डील होत असताना धनंजय मुंडेंबरोबर अजितदादांबरोबर एनसीपीच्याच एक महिला नेत्या सुद्धा होत्या आणि त्यांचा उल्लेख यात कुठे आलाच नाही. काय त्याच्याबद्दल म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे? तुम्ही उल्लेख केला तर येईल ना ते. ते आपण म्हणतो बघा की जसं गाजराची मुलगी वाजली तर वाजली, असं तर नाही ना झालं की एनसीपीचं आणि बीजेपीचं डील होतं ना ते प्रॉपर वेने न झाल्यामुळे आता सगळा आपल्या तेव्हा तसा दादावर टाकला गेला, बाकी सगळे सेफ झोन मध्ये राहते. येतं लक्षात मी काय म्हणतो? तुम्हाला सांगतो, जेव्हा बीजेपीवर डिस्कशन चालू होतं त्यावेळेला माझ्या मध्ये फक्त अजितदादा आणि पवारसाहेब सोबत इन्व्हॉल्व होतो. कोणी ताई सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतं. म्हणून त्यांनी त्या इमोशनच्या भरात पार्टी आणि फॅमिली स्पिरिट त्या गोष्टी टाकल्या होत्या असं मला वाटतं. ताई इन्व्हॉल्व नव्हतं कारण की हायर लेवलच्या बऱ्याच गोष्टी असतात. सरकार स्थापन झाल्यानंतर 2 दिवसांनी श्रीनाथ बाबू म्हणजे अजितदादांचे बंधू त्यांनी एफबीला चित्र शेअर केलं होतं, पोस्ट शेअर केली होती आणि एकलव्याने आपला अंगठा गुरुदक्षिणा म्हणून जसा दिला तसा होता, कॅप्शन काहीच नव्हती. मी परत एकदा काय म्हणतो प्रश्न लक्षात घ्या. एकलव्याने आपला अंगठा त्या सगळ्यामध्ये दादांना अचानक जेव्हा काही 4 दिवस पार्टीमध्ये कार्यकर्त्यांकडनं अपोज मध्ये ऐकायची पाळी आली तेव्हा मग सांगली भागातले कार्यकर्ते म्हणले की आता डेप्युटी सीएम जयंत पाटलांना भेटायला पाहिजे, जो माणूस दुसऱ्या पार्टीत जातोय त्यांना हे का हे जे खाली मागं म्हणजे पाठीमागं म्हणजे थोडक्यात जी इमेज स्पॉइल झाली त्याच्यामध्ये, ह्याच्या मागं पण काही वेगळं प्लॅन असू शकतो का फक्त दादांचीच घाई होती? नाही, मी जसं बोललो ना की याच्यामध्ये शरद पवार सुद्धा इन्व्हॉल्व होते डिस्कशन मध्ये, भारतीय जनता पार्टीला. पण कधी कधी कसं असतं ना की मानसशास्त्र तुम्हाला बोललं ना भाव विस्थापन म्हणजे मोठ्या माणसाला ब्लेम नाही का, छोट्यावर ब्लेम टाकून द्यायचा. मोठा सेफ असतो जनरली, कुठलीही आहुती देताना छोट्याची आहुती दिली जाते, मोठ्या माणसाची आहुती दिली जाते. जनरली हे ट्रॅडिशन्स आहे आणि त्या ट्रॅडिशनचाच भाग आहे का असतील असं मला वाटतं. बोला जसे तुमचे 2 खडे तुम्ही म्हटले मारले आणि दादा जाते आणि परत मारले, हे चेकमेट नंतरचा विचार करता मुंबईच्या आर्थिक राजधानी संदर्भात हा चेकमेट भाजपकडून तर नसेल, मुंबई ताब्यामध्ये घेण्यासाठी
व्यक्तीला मिळाल्यानंतर तो कसला दुसरा कसा फेकून बघायला आता तू सत्ता केली एवढं मिरची आव्हान करून तो बिचारा किती मिरची आव्हान करून त्यालाच माहिती. त्याच्यामुळे त्याचं चेकमेट ज्याचं व्हायचं तसं पुस्तकाचं कव्हर आहे ना, चेकमेट कोणाचं झालंय हे पुस्तकाच्या कव्हरवरनं दिसतं. आणि तुम्ही ब्रँड ते पुस्तकाचं नाव मी वेगळंच ठेवलं होतं सुरुवातीला. पण जसं जसं हा माहितीपट डेव्हलप होत गेला नंतर असं लक्षात आलं की इथं चेकमेट झालेलं एक व्यक्ती, एक पार्टी चेकमेट झालेली. म्हणजे जसं की बुद्धिबळाचा खेळ असतो म्हणून ते आमच्या जे एडिटर होत्या दिल्लीत बसतात त्यांनी ते नाव सांगितलं सुद्धा आपण चेकमेटच नाव ठेवू. मग ते हो बीजेपी ओन अँड लॉस द महाराष्ट्र, म्हणजे बीजेपी जिंकली सत्ता मी आहे. म्हणजे एखादं ते म्हणतात ना मी पहिला क्रमांक आलेला विद्यार्थी होतो पण मला शेवटच्या बापात बसावं लागतं. तर काय मला एक प्रश्न विचारायचा होता बोला सर. ज्यावेळेस दादांचं ज्यावेळेस बीजेपीवर सरकार बनलं त्यावेळेस फडणवीस आणि दादा यांच्यामध्ये काय कम्युनिकेशन झालं असेल, ज्यावेळेस रिटर्न येताना पण काय कम्युनिकेशन झालं? कसं आहे दादाचं मला वाटतं 2-3 गणित होते बीजेपीवर जाण्यामध्ये. पहिली गोष्ट सरकार स्टेबल राहील. दुसरी गोष्ट कुठल्याही ज्या सेंट्रल एजन्सीज त्यांचं काही राहणार नाही. जे आता ससीमेला चालू आहे ना ते सर्व बंद होऊन जाईल. आणि आर्थिक जे मदत आपल्याला केंद्राची लागते कारण की सेंटर खूप पॉवरफुल आहे. या फेडरल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला तसं व्हायला नाही पाहिजे. सेंटर पॉवरफुल असल्यामुळे नेहमी सेंटर तुम्हाला हात पसरावे लागतात. ते पसरवून आपल्याला गरज भासणार नाही आणि चांगलं स्थिर सरकार आपण देऊ शकू असं दादांचं विचार होता या बीजेपी बरोबर हात मिळवण्यामध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यावेळेला जनमानसाची भावना तशी नव्हती. जनमानसाची भावना ही तिघे पक्ष एकत्र यावं, बीजेपीला बाहेर काढावं. कारण की काय झालं होतं मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी जेव्हा रिपोर्टिंग केलं मला माहिती किती तो आमच्यासाठी खूप कठीण काळ होता रिपोर्टिंग करणं. आणि आता किती सुगीचा काळ आहे. आम्ही काय बारामध्ये हे बोलू शकतो म्हणजे किती सुगीचा काळ आहे ना. तर कसं झालं होतं तुम्ही जर बघितलं बीजेपी आणि RSSचं एक DNA किंवा एक स्ट्रक्चर असतं, पिरामिड असतं. प्रत्येक घराचं पार्टीचं स्ट्रक्चर असतं. RSS नेहमी ओबीसीला वरती पिरामिड मध्ये ठेवतं. त्याच्यानंतर ब्राह्मण कम्युनिटी असते. त्याच्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह स्टेटची जी प्रॉमिनंट कास्ट असते जसं आपल्याकडे मराठा, तिकडे जाट, यादव, ती कास्ट त्या थर्ड किंवा फोर्थ हायरार्की मध्ये. पण देवेंद्र फडणवीसच्या काळात ते पिरामिड ढासळलं. पिरामिड वरती आले ब्राह्मण, सेकंड आले जे आयात केलेले मराठा, नंतर आले ओबीसी. त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं. आणि दुसरं महत्वाचं मला स्वतःच ऑब्झर्वेशन असं झालं की 5 वर्षाच्या मागच्या फडणवीस यांच्या काळामध्ये जे बिझनेस डिलिंग व्हायचे ना ते मॅक्झिमम गुजरात सेंट्रिक असायचं. त्याच्यामुळे इथला जो मराठी बिझनेस क्लास होता हा खूप दुखावला गेला होता की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हते, त्याला काही जे काही पाहिजे ते मिळत नव्हतं. त्याच्यामुळे असं एक इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी, इरिस्पेक्टिव्ह आयडियोलॉजी त्यांनी सर्वांनी ठरवलं की नाही ही हॅज टू गो. दुसरं सरकार आलं पाहिजे, आपलं घर चाललं पाहिजे, आपले संसार चालले पाहिजे, आपल्या कारखाने चालले पाहिजे. असं तो एक मोजत थॉट बिझनेसचा सुद्धा त्या पाठीमागे होता. तरी पण सर त्यांचं जे आमदार 105 आमदार निवडले काय कारण असं याच्यामागे एक आर्थिक सब्जेक्ट किंवा आर्थिक केस वगैरे असं वाटतं. म्हणजे एवढा असून सुद्धा 105 का आले बीजेपीचे? जर समजा तशी वेळ होती करंट होता नाही 105 आले. बघा तुम्ही बीजेपीला अंडर एस्टिमेट करू शकत नाही. त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता, ऑल रिसोर्सेस सर्वीकडे. आता विखे पाटील जर आमदार त्यांच्याकडे आला तो पडणार आहे का? तर असे जर एखादे क्लासेस खूप यशस्वी ठरतो. ते क्लासेस काय करतात 100% 100 मार्क विद्यार्थी घेतात आणि क्लासेसचं नाव होणार ना. आम्ही त्यासाठी चांगलं बोलणारा मुलालाच घेतो. आमच्याकडे सांगतो बघा आमच्याकडे क्लास लावला नाही. ज्या काळामध्ये म्हणजे बीजेपी पूर्ण हवा केली होती की आम्ही सत्तेत येणार बरोबर. आणि शिवसेना राष्ट्रवादी बरोबर जाईल किंवा काँग्रेस हे तिकडे एकत्र येतील अशी म्हणजे कुठलीही दुरावण्याची शक्यता नव्हती. सगळेजण असे डिमॉरलाइज झालेले होते आणि भाजपचं वर्चस्व. त्या काळामध्ये अनिल देशमुख साहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की शिवसेना राष्ट्रवादी सोबत येऊन सरकार होऊ शकतो. हा साधारण काळ निवडणुकीचा म्हणजे प्रचार सुरू व्हायचा म्हणजे वाटप व्हायचं. तर ते त्यांच्यासारखा आता गृहमंत्री नंतर झालेलं त्यांना कदाचित या गोष्टीची कल्पना आधीपासून
असा विचार हम्म. किंवा कसं काय स्ट्रॅटेजी नाही नाही, मला काय वाटतं शिवसेना मुख्य आणि मेजर रिझन या सरकारमध्ये येण्याचं मुंबई महानगरपालिका 2017च्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने बीजेपीने शिवसेनेला धोबीपछाड केलं, मला वाटतं शिवसेनेचं 87-88 काहीतरी नगरसेवक होते, टोटल 227 नगरसेवक त्यांनी नगरपालिका कव्हर केली, सर्व लोक मला माहिती तिथले 287 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पार्टी 82-84 3-4 नगरसेवकांचा फरक होता. दे वर ऑलमोस्ट टू ग्रॅब द पॉवर इन द कॉर्पोरेशन. आणि शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका म्हणजे जान आहे, जान, सोल आहे, आत्मा आहे. सेना गेली म्हणजे सेनेची पॉवर म्हणजे बीएमसीतून गेली म्हणजे ते एकतर रात्रीची सत्ता सोडतील, पण महानगरपालिकेची सत्ता ते सोडणार नाही. त्याच्यामुळे तो सोल वरती 2017 मध्ये एक मोठा गाव झाला आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना कळलं जर आपण यांच्यामध्ये राहून जर राजकारण करत गेलो तर पुढच्या वेळेला आपली महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार नाही. मग ते पुढे एकदा ती सत्ता तिथली गेली की राज्याची सत्ता जायला काही वेळ लागणार नाही. ही सत्ता आहे म्हणजे ही सत्ता आहे. त्याच्यामुळे तुझं पोपट असून एखाद्या माणसाचा आत्मा जसं पोपटामध्ये तसा शिवसेनेचा पोपट म्हणजे बीएमसी. त्याच्यामुळे ते त्यावेळेला त्यांना जाणवलं की आपली सत्ता आता हातातून दॅट इज मेजर आणि वन ऑफ द रिझन. मला असं वाटतं की बाकी सामान वाटप वगैरे ते ठीक आहे, पण त्यांना कळलं की बीजेपी खूप स्ट्रॉंगली, स्पीडीली, अग्रेसिव्हली पुढे जाते आणि त्याला आपण थांबवणं गरजेचं म्हणजे गरजेचं नाही तर अदर विल बी फिनिश. म्हणून तिघी पक्षांनी असं ठरवलं की जर आपण वेगळे राहिलो तर सरकार स्थापन केलं नाही तर हे आज ना उद्या जसे तुमचे बरेच कारखानदार पळून गेले तर आपल्याला एक तर पडून जावं लागेल किंवा सरेंडर व्हावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याकडे मार्ग राहणार नाही. म्हणून आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये सर्वायवल इज द फिटेस्ट. जो सर्वाइव्ह होतो तो पुढे फाईट करू शकतो. जर मी जिवंत राहिलो तर कुठली आयडियोलॉजी आली. म्हणून या लोकांनी कन्व्हिन्स केलं सोनिया मॅडमांना, मैडम जिंदा ही नहीं रहेगी तो आइडियोलॉजी कहां से आएगी? पार्टी तो जिंदा रहेगी उसके लिए, पार्टी ही नहीं तो कहा कौन सा सेक्युलरिज्म कौन सा हिंदुइज्म क्या करता हूं. त्याच्यामुळे सर्वायवल इज द फिटेस्ट. कारण की ह्या लोकांनी त्यांच्या अनेक कारखाने बंद झाले, अनेक शिक्षण संस्था झाडी झाल्या, अनेक कोर्सेस बंद करावे लागले, फायनान्शियली पॉलिटिकली खूप सफर केले या लोकांनी. तुमचे ते मातबर काही लोक आहेत त्यांना सांगतात ना अक्षरशः ते सफर लॉट. त्यांना ते डबल सफरिंग नाही पाहिजे, त्यांना डबल सफरिंग म्हणजे वी आर गॉन. त्याच्यामुळे त्यांनी कॉन्शियस डिसिजन घेतलं काही का असेल ना सत्तेमध्ये बसा आणि सुरक्षित राहा, नाही तर हा मोठा राक्षस बाहेर बसलेला आहे आपल्याला खाऊन टाकेल. सर, बिहारच्या संदर्भामध्ये नितीश कुमारांनी ज्या भूमिका मागच्या इलेक्शनला बदलल्या, पण तुमच्या बिहारमध्ये पण फार चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, चांगले कनेक्शन आहेत, जसं आम्हाला आमच्या अधिकृत सूत्रांकडून कळलेलं आहे. सूत्रपणे मला सांगू नये. तर बिहारच्या राजकारणाबद्दल सुद्धा तुम्ही काही चांगली अशा पद्धतीची काही प्रेडिक्शन्स केली होती आणि ती सुद्धा तशी खरी ठरली. काय सांगा बिहारच्या राजकारणाची पुढची जी अवस्था असेल, नितीश कुमार वन्स अगेन परत समोरचा चेहरा बोलू शकतील का? आता ते कसं असतं बघा, आता मी जेव्हा आलो तेव्हा हे मला विचारत होते की मीडिया कधी स्ट्रॉंग होईल, बाय मीडिया इज सो पपेट सारखं वागतो का, त्याच्या हातातलं बावलं लागतं. तसं एखादं समोर ते माणूस जेव्हा सत्ता जायला लागते ना मग कुठल्याही कावड्याचं त्या टोचा मारायला लागून जातात. पण तो पॉवरफुल असेल तर त्याच्या अजून जवळ सुद्धा कोणी जात नाही. आणि एकदा ते तशा प्रकारचं उत्तर प्रदेशात चित्र जर बदललं तर उत्तर प्रदेशाचं चित्र होतं की द रोड टू दिल्ली गोज टू द युपी असं म्हणतात. जोपर्यंत युपी मधून तुमचा मार्ग क्लिअर होत नाही तुम्ही दिल्लीला पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये सत्ता काबीज करायचं असेल तर युपी हॅज टू बी फर्स्ट कॅप्चर. त्याच्यामुळे युपी मध्ये जर चेंज झाला त्या पद्धतीने थोडे प्रिडिक्शन येत आहेत किंवा फीडबॅक येत आहेत अखिलेश इज डुईंग वेल, तर तसं जर चेंज झाले तर ते कुठल्याही गोष्टीच्या युपी इज मेन नंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक त्या गोष्टीचं रिफ्लेक्शन होत जातं. जसं महाराष्ट्रात आल्यानंतर झारखंड मध्ये आल्यानंतर बाकी ठिकाणी सत्ता आली तर रिफ्लेक्शन पडत असतं. इलेक्शन होण्याच्या अगोदर बरेचसे नेते म्हणजे मोहिते पाटील असतील किंवा विखे बाळासाहेब विखे असतील तर काँग्रेसमधून किंवा एनसीपी मधून किंवा शिरीतून बरेचसे आमदार नेते भाजपमध्ये गेले तरी सुद्धा पवार साहेबांना त्यांना सांगितले त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना भविष्य असं काय कळलं होतं की त्यांना शुभेच्छा देण्याचं किंवा हे गेले ते गेले त्यांची त्यांना लग्न लावलं एवढा सगळा जोरदार त्यांना शुभेच्छा कशा शब्दावर कुठल्या गेली बोलली त्यांना शुभेच्छा असं काढणार होतं का? आणि दुसरा प्रश्न असा मला
मी विसरून जातो. तर काय आहे, साप असतो ना, साप हा कात टाकत असतो, कात टाकली की तो फ्रेश होतो, नवीन साप तयार होतो. तसं राष्ट्रवादीने हे नवीन जे हे म्हणजे मोसमी लीडर आहे, जशी हवा येईल म्हणजे सत्तेवर राहणारे लीडर. 5 वर्ष इकडे असेल तर तिकडे, तिकडे असेल तर इकडे, इकडे म्हणजे जिथे सत्ता तिथे राहणारे लीडर. महाराष्ट्रात कमीत कमी 35-30 आमदार असेल, 35-40. जिथं सत्ता तिथं ते असतात. त्यांचा पक्ष नसतो, त्यांची आयडिओलॉजी नसते, काही नसतं. उद्या म्हणजे रामदास आठवले सीएम बनतील तिथे बसतील. ते सत्तेबरोबर राहणारे लोक आहेत, त्यांना काही तसं काही नसतं. त्याच्यामुळे काय झालं की हे लोक गेल्यामुळे पक्षाची कास टाकली गेली आणि जे शरद पवारांवरती किंवा राष्ट्रवादीचे आरोप झाले होते 2014 मध्ये, नॅचरल करप्ट पार्टी, इरिगेशन स्कॅम, हे सर्व त्या साताऱ्याच्या सभेने धुवून काढले गेले आणि तरुण नेत्यांना संधी मिळाली, तरुणांना संधी मिळाली आणि पहिल्यांदा असं झालं की तरुण शरद पवारांकडे आकर्षित झाले. एक 70-72 वर्षाच्या माणसाकडे, म्हाताऱ्याकडे तरुण आकर्षित होऊन त्याची मॅजिक, आणि त्या मॅजिकापोटी हे जे नंबर आले. तुम्हाला एक किस्सा सांगतो. निवडणूक झाल्यानंतर एक बीजेपीच्या मिनिस्टरच्या कॅबिनेटमध्ये बसलो होतो आणि तिथे एक ओएसडी आहे. तर ओएसडी आम्ही गप्पा मारत होतो. आता बीजेपीचे मिनिस्टर, त्यांची ओएसडी. म्हटलं झालं वोटिंग? हो झालं. म्हटलं काय यावेळेला काय ट्रेन? साहेब मध्ये बसता म्हणे थोडं, मी येते 5 मिनिट ते काम आवडून साहेबांना म्हटलं बीजेपी साहेब नाही 1000 माणूस किती फिरला म्हणे. आमच्या अंगावरती शहारे उभे राहिले म्हणे. तरी बीजेपीला जाणार यावेळेला साहेब म्हणे. म्हणजे जे लोक मंत्र्यांमध्ये मिनिस्टरच्या कार्यालयात काम करते बीजेपीच्या, त्या लोकांनी सर्वांनी त्याच्यामुळे बरेच न निवडून निवडून आले. दुसरा प्रश्न, नारायण राणे भाजपमध्ये किती दिवस काम त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षाची सत्ता सरकार अंदाज होता की साहित्य कट्ट्याचा आज रूपांतर थोडंसं कुठलाही एखादी घडलेली घटना लिहिताना एक मानवी स्वभाव असतो की मला एखादी व्यक्ती आवडते, त्याच्यावर मी त्याच्याबद्दल सॉफ्ट करून येतो. एखादी व्यक्ती थोडीशी खटकते, माझ्या स्थिती विचारतो, त्यावेळेस चेकमेट द्यायला गेलं. त्यावेळेस असं काय होतं आपल्या मनामध्ये की सॉफ्ट करणं होता किंवा राईट किंवा म्हणजे बरोबर तुम्ही नस पकडली माझी. कसं असतं एखाद्या चित्रपटामध्ये पिक्चर हिट व्हायचं कुठं कोणाला तरी विलन करावं लागतं, कोणाचा हिरो करावा लागतो. त्याच वेळेला चित्रपट हिट होत नाही. दोघीच हिरो ठेवले, लोक म्हणजे काय पिक्चर आहे का, दोघी विलन ठेवले म्हणजे पिक्चर आहे का. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर थोडं त्याला काय ग्लोरिफायकेशन म्हणतो आपण वर्डिंग मध्ये, किंवा त्याला निगेटिव्ह हे देणं म्हणजे फॅक्ट्स, नॉट इन टर्म्स ऑफ फिक्शन. तर त्या गोष्टी त्याला उजेडात जास्ती प्रॉमिनंटली मांडले, जसं मिरच्यावर असेल किंवा अनेक गोष्टी पुस्तकात मांडलेल्या, तसं ते केलं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की या पुस्तकामध्ये शरद पवारांबद्दल माझा थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे असं लोकांनी दिसतं. पण बरेच लोक असं म्हणतात पवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर पण बाकीच्या पवारांना जोडून काढलेले आहे. ते पण म्हणजे असं नाही की एकाला सॉफ्ट कॉर्नर बाकी त्याने सर्व गरज सोडून दिलं, तसं नाही. जेही मिळालं त्या वेळेला तसं त्या पद्धतीने त्याला आपण काय क्राफ्टिंग करून ते केलं जातं. सर्वच लोकांना शेवटी कसं असतं 70 वर्षाचा व्यक्ती जेव्हा फाईट करत असतो, जसं ओल्ड मॅन सी मधलं एक हेमिंग्वेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याला मासाचं उदाहरण दिलं, तेव्हा तो एक हिरो होतो त्या व्यक्तींमध्ये. बघा हिरो हा सुरुवातीला कधी स्ट्रॉंग नसतो, कुठल्याही पिक्चर हिरो हा शेवटी स्ट्रॉंग होतो. जसं शरद पवार सुरुवातीला सर्व लोक सोडून गेले, राष्ट्रवादीचे 20 ते 30 कोणाला माहिती नव्हतं, ईडीची नोटीस आली मध्ये जाते काय असं सर्व निगेटिव्ह वातावरण. पण त्या ईडीची नोटीसने वातावरण थोडं फिरवलं, सातारा सभेने त्याला अजून क्लायमॅक्स तयार केला. तर असं होतो हिरो हा पुन्हा मोठा झाला आणि लोकांनी ठरवलं हा आपला हिरो आहे आणि हा दुसरा जो आहे आपला विलन. याच घटनेमध्ये विधानसभा निवडणूक चालू असताना सगळ्या मीडियानी 2च गोष्टीला खूप हायलाइट केलं. सगळ्यात तुमच्या पुस्तकामध्ये जे वेटेज दिले गेलं ते ईडीची नोटीस आणि सातारची सभा, या 2 गोष्टी जे ऑलरेडी टीव्ही मीडियाने पण त्याला दिलं. पण थोडंसं त्याच्यात मागं जाऊन बघितलं
राष्ट्रवादी कधी जागी घेतल्या हं. लोकसभेमध्ये पूर्ण पराभव झाला होता बरं. आणि अशा परिस्थितीत तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे आला कधी याचा जर अभ्यास केला तर शिवस्वराज्य यात्रा नावाची एक यात्रा काढली अजित पवार यांनी डॉक्टर आंबेडकर त्यांच्यामुळे एक ऊर्जा निर्माण झाली होती. मी तुम्हाला सांगायला मला आठवतं की सोलापूर हायवे 6-7 तास पूर्ण बंद होता बरं. त्या यात्रेत. तिथं खरी एक ऊर्जा निर्माण झाली. पण त्याच्याबद्दल तुमच्या पुस्तकात एकच वाक्य आणि ऍक्च्युली मीडियामध्ये पण त्याच्याबद्दल कुणी बोलले नाही शिवस्वराज यात्रेत. बरं. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये एक सभा झाली शरद पवार साहेबांची जिथं पहिल्यांदा पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की मी मुंबई कुस्ती मी महाराष्ट्र कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आहे, मी पाय काढू. बरं. आणि ऍक्च्युली ते वाक्य ती शिवस्वराज्य यात्रेतली गर्दी हं. ह्या दोन्ही गोष्टीमुळे तरुण वर्ग प्रचंड झाला बरं. आणि नंतर या दोन घटना घडल्या. बरं. मी थोडक्यात केक बनवला, केकचं फाउंडेशन तयार झालं अगोदर बरं. आणि हे सगळं आयसी वर बरं. ईडीची नोटीस आणि बरं. सातार सभा. पण मेजर फोकस केला की कधी बरं. मला तो प्रश्न जो पहिला विचारायचा होता तो त्यासाठी विचारायचा होता की जर शिवस्वराज यात्रेला हायलाइट केलं असतं तर मे बी दादा किंवा डॉक्टर आंबेडकरला हायलाइट केलं गेलं असतं साहेब बॅकफूट राहिले असते. मी पवार साहेब आणि फडणवीस यांच्याबद्दल बोलत होतो, पवार साहेब आणि अजित दादा यांच्याबद्दल बोलत होतो. मे बी तिथं ते बॅकफूटला राहिले असते का म्हणून चेकमेट मध्ये फक्त एकच वाक्य आले शिवस्वराज यात्रेचं ते म्हणजे त्या भगव्या दर्जात शिवस्वराज यात्रेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर भगवा आला आणि त्याच्यावरती आक्षेप घेतला गेला साहेबांचा. तेवढी एकच ओळख त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. नाही, त्याच्यामध्ये कसं असतं ज्या गोष्टी लोकांना प्रॉमिनंट आहे. आता स्वराज्य यात्रेबद्दल लिहिलं तर कोणी दिल्लीमध्ये वाटेल तर स्वराज्य यात्रा वगैरे सी लोकांना एखादी गोष्टी थोडी माहिती पाहिजे तर त्या गोष्टीबद्दल व्यवस्थित आपण लिहू शकतो की लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. आणि ईडीची नोटीस म्हणजे यांनी जरी कितीही कॅम्पेन केलं असतं तुम्ही मला सांगा ईडीची नोटीस शरद पवारांना आली नसती तर वातावरण एवढं चेंज झालं असतं का? मी ते म्हणतो हा. ना, कसं असतं टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी फाउंडेशन असतं पण यू नीड अ ट्रिगर. ईडी मध्ये ट्रिगर हा आणि दॅट सातारामध्ये क्लायमॅक्स ट्रिगर टाकतो. म्हणजे ईडी हे बुमरॅंग ठरलं. हा बुमरॅंग ठरलं. सध्या आता महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्राच्या एजन्सीज आहेत ईडी आणि सीबीआय त्यांचा गेल्या वर्षभरापासून जे काही सगळी छापेमारी चालू आहे याच्यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना सध्या जेलमध्ये बसवलं आहे. जे राज्य सरकार सध्या जे डॅमेज होत आहे त्याच्यामध्ये डॅमेज कंट्रोल फक्त आताही शरद पवारच करतायत आणि आताही त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे म्हणजे आता परवा नागपूरमध्ये ते म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींचा क्षणाक्षणांचा बदला आहे. म्हणजे येणाऱ्या 2 वर्षामध्ये परत तुमच्याकडे काय चेकमेंट 2चं काय संतुलन वगैरे ते बघू पुस्तक काढ ठरवलं जसं आपल्याला माहिती होतं यांचं सरकार बनेल तर त्यांचं सरकार बनेल त्याच्यामुळे पुढे काय घटना या घडतात. सगळ्या वातावरणाचा नाही, परिणाम वातावरण जरी कसं आहे जर वातावरण जरी परिणाम असला ना तर बऱ्याच म्हणजे भविष्य काळामध्ये काय नेऊन ठेवलंय ते आपल्याला या क्षणाला सांगता येणार नाही. वातावरण किंवा राजकारण हे दिवसेंदिवस बदलते आणि ईडी नोटीस वगैरे मला वाटतं त्याचं मला वाटतं रिव्हर्स परिणाम आपल्या महाराष्ट्रात कसं आहे महाराष्ट्राचा डीएनए हा वेगळा डीएनए फक्त हा आपला कर्नाटक किंवा उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखा नाहीये महाराष्ट्र. याला छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांची परंपरा आहे. आपल्याकडे लवकर हे सॅक्रोनायझेशन किंवा एक्सटर्नायझेशन होत नाही. आपल्या लोक वेळ टाकतो काही गोष्टी एक्सटर्नायझेशन व्हायला. तुमच्याच मुद्द्यावर सर की पवार साहेबांना ज्यावेळेस ईडीचं नोटीस आलं त्यावेळेस महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस साहेबांच्या बाजूने उभा राहिला. मग आता अजितदादांच्या बाबतीमध्ये तसंच होतं नाही. बरं हा विषय आहे म्हणजे कसं आहे बघा त्यांनी 70 वर्ष किंवा 50 वर्ष त्याच्या ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये अनेक लोकांना जोडलेलं आहे किंवा एक सहानुभूती असते. बघा एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्याबद्दल सहानुभूती ती यांच्याबद्दल असणार का माहित नाही किंवा यांच्याबद्दल ती माझ्याबद्दल अनेक व्यक्ती सापेक्ष बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे साहेबांना जो मान मिळतो अजित पवारांना मिळालाच पाहिजे का असं काही नसतं. डिपेंड अपॉन द पर्सन टू पर्सन. त्याच्यामुळे त्या व्यक्तीने काय पेरलंय किंवा काय केलंय त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून असतात. आपण असं नॅचरली बघितलं तर राष्ट्रवादीची आयडियोलॉजी ही पुरोगामी आहे. कार्यकर्त्याच्या कोणी सांगितलं मला पुढे? आज फक्त साहित्यिक आहे, आज बरेच कार्यकर्ते पण इथं आले. जनरली फॉलो करतात. भाजपचे कार्यकर्ते 78 मध्ये जनता पार्टीवर सरकार बनवलं होतं. भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी आयडियोलॉजी फॉलो करतात. म्हणजे आपण
निवडणुकीपूर्वी सोशल मीडियामध्ये बघत होतो बरं. किंवा निवडणुकीपर्यंत. जर सपोज भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले असते तर कार्यकर्त्यांची काय मानसिकता झाली असते त्याच्यानंतर ह्या दोन्ही जे सोशल मीडियावरती किंवा ते वाद चालतात नाही काय केलं असतं, कॉन्ट्रॅक्ट वाटून दिलं असतं दोघांना. सर माझा एक प्रश्न आहे, आता आयडिओलॉजीचा आपण म्हणला, जर सगळ्या नेत्यांनी आयडिओलॉजी बसतात बांधून ठेवली तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं का घातक आहे? नाही घातकच आहे ना. आयडिओलॉजी कसं झालंय, आता प्रत्येक जण हा प्रॅक्टिकल झालाय. सत्ता पैसा पैसा सत्तेतून पैसा या गोष्टी झाल्या. खूप कमी लोक आहेत जे आयडिओलॉजीशी बांधलेले आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगतो की कम्युनिस्ट पार्टीचा आमदार होता, त्याचं नाव त्यांचं आठवत नाही. ते सर्व लोक रिसॉर्टमध्ये होते, हॉटेलमध्ये होते. तो एकटा आमदार कुठंच गेला नव्हता कम्युनिस्ट पार्टीत. त्याला सांगण्यात आलं आम्ही इथं सोयी करतो, तिथं तो म्हणतो नाही आय एम कमिटेड टू माय आयडिओलॉजी, मी तुमच्या बरोबरच आहे. तो कुठंच गेला नाही व्यक्ती. अशी व्यक्ती किती आहेत? 288 मध्ये एकच आहे. सर तुम्ही जळगावचे आहेत ना देशातले, नाकावांचं राष्ट्रवादी आणि रक्षा खडसेंचं बीजेपी, काय असू शकतं फ्युचर काय असेल? ते एका टेबलवर रोज संध्याकाळी जेवण अनेक वेळा बघितलं. काय नाही, मला असं वाटतंय प्रॅक्टिकल डिसिजन आहे. कारण की ते आता सिटिंग बीजेपीच्या खासदार आहेत. इमिडिएटली त्यांना काही राजीनामा देऊन परत इलेक्शन काही लढायचं नसेल म्हणून त्यांनी एक सोयीस्कर म्हणजे ठेवण्यात आलं असेल. एकदा इलेक्शन जाहीर झालं की इकडे येऊ शकतात किंवा मग असं ठरलं की एकाच घरात वाटून घ्या, तुम उधर से लढो हम इधर से लढेंगे. मला विचारायचं आहे, राष्ट्रवादी फ्युचर मध्ये होऊ शकते स्प्लिट? माहित तर ते बघा, ही काही भविष्यामध्ये ज्योतिषी नाहीये, स्प्लिट होऊ शकते पण सांगता येत नाही. बघा, पॉवर अशी गोष्ट आहे ना, दोन भावामध्ये भांडणं होतात, बहिणीमध्ये भांडणं होतात, कचेरा होतात, वोट सर्व गोष्टी होतात आणि इथं पॉवर आहे. त्याच्यामुळे कोण काय होऊ शकतं. त्याच्यामुळे कोणाला वाटलं होतं की सुप्रिया सुळे फॅमिली आणि पार्टी स्प्लिट स्टेटस ठेवतील, कोणाला वाटलं की अजित पवार सोडून जातील, कोणाला वाटलं होतं की एकलव्याने अंका दिला नाही. आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की 2019 पहिल्यांदा पवार फॅमिलीचे जे काही थोडे धुसफुसत जे वाद असतील तर पहिल्यांदा ऑफिशियली चौघाटावर आले आणि त्या निमित्तानं मला लिहायला मिळालं. केंद्रात परत निवडणूक झाली तर भाजपची सत्ता बदलेल का? आणि नाही बदलली तर परत तेच आले ते पंतप्रधान चेहरा आहे. मी जे पूर्वी म्हटलं ना, पंतप्रधान असू शकतात. मला डाऊट वाटतो आता ते संपले झाडू. तर मला वाटतं युपी वर पुन्हा बऱ्यापैकी गोष्टी डिपेंड आहेत. युपी मध्ये काय रिझल्ट लागतो त्याच्यामुळे 3 बिल जे विड्रॉ करण्यासाठी वन ऑफ द मेजर रिझन युपी. शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊ. 7 वाजेपर्यंत आपला होतं 2 प्रश्न तुम्ही विचारता आणि मग निलेश विचारता. ज्यावेळेस काँग्रेसचे सगळे लोक सोनिया गांधींना भेटायला गेले, त्यावेळेस सोनिया गांधींनी 4 फोटो दाखवले आणि म्हटले की मैं इनको क्या जाऊ. उद्धव ठाकरेंना असं वाटलं असेल का तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना काय विचार? नाही, कसं आहे, बाळासाहेब ठाकरे त्यांनी ऑलरेडी शब्द दिला तरी तुमचा मुख्यमंत्री बनवून घेऊ. या सगळ्या खेळामध्ये अजितदादांना साहेबांनी विलंब केलं असं वाटतं. मगाशी आपण तेच म्हणतात त्याची इमेज पॉईंट याच्यात झाली का? हा, तेच चालू राहतात त्याच्यामुळे सकाळी उठून लवकर जातात वगैरे. ज्यावेळेस इलेक्शन झालं तर त्यावेळेस राष्ट्रपती लागवड सुद्धा चालली होती. राष्ट्रपती लागवड उठवण्यासाठी सुद्धा या सगळ्या प्रकरणामुळे पवारसाहेब पंतप्रधान पदाच्या जवळ गेले का लांब? तुम्हाला जास्त माहिती हो, सर काय बघा, जसं पवार साहेब सांगतात की त्यांचा छोटासा पक्ष आहे, किती आमदार खातात यावेळेला? 5 आहेत. त्याच्यामुळे काही डिफिकल्ट आहे. म्हणजे वी शुड बी व्हेरी प्रॅक्टिकल इन लाईफ. इमेज जरी झाली तर तुमचे 88-85 आमदार खासदार आहेत. सर तुम्ही मुंबईत असता, नवाब मलिक
तुम्ही समारोप करा, त्याच्यानंतर जेवू. जर विचारनंतर तर बाहेर विचार किंवा मी घरी येईल. विचार सर 19 तारखेला तुम्ही जे प्रेडिक्शन केलं हा. त्यामुळं सुधीर सूर्यवंशी हे नाव हायलाइट झालं. हा. तर ते 19 तारखेला तुम्हाला अशी काय गट फिलिंग आली किंवा त्याच्या आधी असं काय घडलं की तुम्हाला वाटलं हे प्रेडिक्शन आपण करावं आणि दादा आता स्प्लिट होती बरं फर्स्ट टाइम. बरं कसं झालं, जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती, तर एका पत्रकाराला एक क्लिप देण्यात आला होता की महात्मा गांधी लंडनला चालले. आता महात्मा गांधी रोजची जहाज जात शोधायचं कुठल्या जहाजामध्ये, तर तो रिपोर्टरला कन्फ्युज झाला शोधायचं कसं. पण रिपोर्टर हे नजर कान डोळे सर्व तीक्ष्ण ठेवायला लागतात. आपल्या मध्ये म्हणतात की शशिकांत जरी असतं ते त्यांचं काय बोलतात त्याच्यावर सर्व लक्ष ठेवावं लागतं. तर त्यावेळेला एका जहाजामध्ये बकरी जात होती, ती कथा आहे ती. बकरी जात होती, नंतर म्हणलं हा बकरी कशाला घेऊन चाललाय त्या बोटच्या त्याच्यामध्ये जहाजामध्ये. नंतर त्याला रिअलाइज झालं, जसं आपण बिटवीन द लाईन वाचतो ना, महात्मा गांधी बकरीचं दूध आवडतं, मग गांधीजीसाठी तर जात नसेल ना बकरी. मग तेव्हा ते शोध सुरू केला, पण त्याच जहाजात महात्मा गांधी जात होते. तर त्या दिवशी जे ट्विट केलं ना, जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीमध्ये अनेक लोक मी त्यांना ओळखतो, सिम्पटम्स असतात. पार्टी मिटिंग मध्ये काय चालू आहे, कोण किती आपट करतोय, कोण लोक किती लोकांना फोन करतात, काय जी नजर आहे ना 360 डिग्री व्ह्यू जो म्हणतो ना आपण, तो नेहमी ठेवावा लागतो. आणि त्याच्यामुळे तो एक माझा अंदाज पक्का झाला की काहीतरी घडते. आता न्यूज मिळाली काहीतरी घडते आणि होते. आता टाकायची का नाही टाकायची हा होता प्रश्न होता माझ्यापुढे. जसं मी मगाशी म्हटलं, गाजराची पुंगानी बरोबर तुम्ही काय विचारलं तुमच्यासाठी काय बोला. सगळं सेट झाल्यावर म्हणजे सत्ता स्थापनेचं वगैरे सगळं सेट झाल्यावर त्याच्या सत्ता स्थापनेच्या आधी 2-3 दिवस मोदी साहेब पवार साहेबांची आणि मोदींची एक मीटिंग झाली. त्याच्या आधी मला वाटतं शहांची आणि पवार साहेबांची एक मीटिंग झाली. अगदी सगळं सेट झाल्यावर तर त्यामागचं काय होती ते गोष्ट राहून गेली. खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही शेवटी विचारला की पवार साहेब नेहमीच्या स्टाईलने फाईल घेऊन की शेतकऱ्यांसाठी पैसे पाहिजे यासाठी मोदी साहेबांना भेटायला गेले. तर मला एक बीजेपीच्या एक सिनियर खूप सिनियर इज व्हेरी क्लोज टू अमित शहा दिल्ली मधला, त्यांनी मला एक स्टोरी सांगितली तुमच्यामुळे या लोकांना कळेल. तर काय झालं, तर पवार साहेबांनी फाईल झालं, बोलणं झालं की किती एका मिनिटाचं असतं, बाकी मेन ते म्हणतो ना राजकारण काय. मग मोदीने सांगितलं की नाही हो रहा है, अजित को भी ज्यादा परेशान मत करो, हमारा 3 पार्टी का सरकार होगा. मोदी एकदम सरकार काय आपने तो बोला था आपने तो सरकार बनाना, आप ऐसे नहीं बोल रहे. नहीं तो बिल्कुल नहीं होगा, प्लीज सॉरी, निघून आले. मग नरेंद्र मोदींनी अमित शहाना फोन केला, नाही फटाफट विजुअल पाहिजे अमित शहा आला. बोले अमित क्या हो रहा है, ज्यादा मांग रहा है. ज्यादा की मांग रहा है, बोले नहीं बोल रहा है. ते मला काही तारखेने फोन केला त्याच्यामुळे मला माहिती. पण बरेच लोक सांगतात मला की त्यांना ते आवडलेलं आहे. जरी काही लोकांना तुम्ही टीव्ही ब्रँडसाठी मी पुस्तक उद्धव ठाकरेंना वगैरे साहेबांना दिलं. संजय राऊतांनी मला फोन करून सांगितलं तुझं पुस्तक पाहिजे. म्हटलं संजय राऊत काय पुस्तक पाहिजे एवढं माझं, कारण की त्यावेळेला लॉकडाऊन होतं वगैरे होतं, पुस्तक मिळत नव्हते. मी गेलो म्हणजे साहेब काय झालं, बॉस साहेब 4 वेळाला फोन करून पुस्तक वाच पुस्तक वाच पुस्तक वाच. सर आत्ता जे सुरू आहे वानखेडे वर्सेस नवाब मलिक, त्याचा एंड काय असेल? नाव म्हणजे लॉजिकल एंड पर्यंत मी लेके जाऊन नॉर्मली तुमचा व्ह्यू काय आहे बघा, याच्यामध्ये लॉजिकल एंड होईल का नाही होईल, त्याच्यामुळे 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एका साईडने नवाब मलिक यांचं पॉलिटिकल जे स्टॉक होतं ते खूप हाय झालं, पार्टीमध्ये झालं किंवा नॅशनल लेवलला झालं, ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी झाली की
सेंट्रल एजन्सीज बद्दल लोकांच्या मनात जी काही थोडीफार क्रेडिबिलिटी होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली नाही झाली. मला असं वाटतं की आपण वेस्ट बेंगॉल सुद्धा पुढे गेलोय सेंट्रलला मात देण्यामध्ये. म्हणजे वेस्ट बेंगॉलने फक्त थोडं आडावळून गेले होते, पण महाराष्ट्राने दाखवून दिलं की आम्ही जर ठरवलं तर काय करू शकतो. भविष्यात त्याचे परिणाम दिसतील सेंट्रल एजन्सीज ज्या आणि एवढं झालं की सेंट्रल एजन्सी मला वाटतं नाही कंटाळा आला असेल दाही टाकून टाकून. आपण प्रश्न विचारतात सचिन सर. माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होतात त्यावेळेला सगळ्यांना सत्ता पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होतो, त्यामुळे सत्तेत येणं गरजेचं होतं. तर तुम्ही जसं म्हणाला की ऑब्झर्वेशन आले होते त्यावेळेला काँग्रेसचे काय आमदार होते की दाखवत होते त्या राजकीय असं सांगत होते की बाबा जर हे नाही झालं तर पक्ष कुठे असेल तसं होईल. त्याच्यानंतर साताऱ्यात पाऊस झाला, तोपर्यंत एनसीपीच्या जागा कमी येतील असं चालू होतं. साताऱ्यात पाऊस झाला, एनसीपीच्या जागा वाढल्या. हे सगळे जे सत्ता करतात शरद पवारांच्या पाठ्यावर पत्ते पडले असं नाही का तुम्हाला कधी वाटतं? हो, तर समोरचा जेव्हा आपला विरोधक असतो तो चुकावर चुका करू लागला तर त्याचे पत्त्यावर वाटते पडणारच नाही. ईडीची नोटीस इट वॉज अनकॉल्ड, म्हणजे ते एकदम जसं पी चिदंबरम वगैरे यांना नोटीस दिली, डी शिवकुमार यांना नोटीस, त्यांना वाटतं की महाराष्ट्रात दिली म्हणजे आपण होईल फिनिश. माझ्या माहितीप्रमाणे असं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कन्व्हिन्स केलं होतं की महाराष्ट्रात आपली सत्ता येते, त्यामध्ये नो डाऊट. फक्त एक शेवटचा काटा बाकी आहे, तो जर काढला तर पूर्णपणे आपण जसं म्हणतो ना होल पावर इज आवर, तसं ते महाराष्ट्र विल बी आवर असं ते गणित होतं. पण त्यांना ते कळलं नाही की इथला डीएनए हा वेगळा आहे. आणि पवार साहेब काही फक्त एक व्यक्ती नाहीये, एक इन्स्टिट्यूशन आहे, एक विद्यापीठ आहे. सर चेकमेट पुस्तक उपलब्ध होत नव्हतं बरेच दिवस, मला काय कारण होतं? नाही काय कुठलं इंग्रजी का मराठी? इंग्रजी पण नव्हतं. नाही काय ऑनलाईन उपलब्ध होतं ना नाही. सुरुवातीला काय झालं होतं, आम्ही ई एडिशन काय की त्यावेळेला 2 पुस्तक लिहित होते, तर आमचे एडिटर थोडे घाबरले होते. ते म्हणाले 2-3 सुधीर सुरेश का बुक आहे, कुछ प्रॉब्लेम नाही आहे. असं क्वेश्चन आहे की नोटाबंदी नंतर काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे इलेक्शन लढायला प्रॉपर फंड्स अवेलेबल होते. ह्या गोष्टी किती तथ्य आहे? अरे मला काय माहिती नव्हतं. नाशिक वरनं पण सर काय आवडत सचिन सर त्यांचाही फक्त प्रश्न वाटलं होतं. मी काय म्हणतो नाशिकला येतो ना ऑन द वे गाड्यावर जातात नाही. 2024 कसं आहे, माझं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे, आय मे बी रॉंग. मला असं वाटतं की 3 पक्षाचं इलेक्शन ते एकत्र होणार नाही, कारण की जागा ऍडजस्टमेंट होणार नाही. तर 2 रिजनल पार्टी एकत्र येतील, ते इलेक्शन लढतील. त्याच्यात शिवसेना एक असेल, राष्ट्रवादी असेल. कारण की राष्ट्रवादीचा बेस हा रुरल आहे, शिवसेनेचा बेस हा अर्बन आहे. आणि दोघांना ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी मधून आपण एकमेकांना पूरक वगैरे तसं ते होईल. आणि निवडणुका होतात आणि आपल्या अजितदादा प्रत्येकाचे काळाचे दादा आहेत. दादांच्या रूपानं उपमुख्यमंत्री पदाचाही मान मिळाला. दादांच्या रूपानं मुख्यमंत्री पदाचा मान हा पुन्हा एकदा बारामतीला मिळेल का? नंबर 1 आणि नंबर 2 सुप्रियाताई ह्या दिल्लीत रमतात असं आपण म्हणूया. राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून, परंतु भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि जर आपल्याला पुन्हा एकदा जर राज्यात ते दिसले सत्तेवरती, तर सुप्रियाताई ह्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात का? असे 2 बघा, मुख्यमंत्री कोणाला करायचं नाही करायचं पहिले उद्धव ठाकरे जातील तेव्हा तो प्रश्न निर्माण होतो. आता ते सत्तेवर मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. जसं तुम्ही म्हणलं अजितदादा होते किंवा सुप्रिया सुळे त्यांच्या घरातला प्रश्न. मला वाटतं जर अजितदादांना सीएम करायचं तर पहिल्यांदाच जेव्हा